हॅलो नमस्कार सगळ्यांना. कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज दरवर्षीप्रमाणे आम्ही कृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहोत. तब्येत थोडीशी खराब आहे पण काही हरकत नाही. चला तर मग या व्हिडिओ थ्रू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात आधी मी आमच्या शोकेसमध्ये ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत, कृष्णाचा फोटो वगैरे, फ्लावर्स डेकोरेशनसाठी, ते मी काढून आणि पुसून घेते आहे. एका हातात फोन आणि एका हातात रुमाल पकडून माझ्याकडनं हे पडून गेलं पण काय हरकत नाही. तर हे सगळ्या गोष्टी मी काढल्या, पुसून घेतल्या आणि त्या मस्तपैकी इथे रचून घेतल्या. थोडेसे जे बोळके माझ्याकडे होते दिवाळीचे, जे छोटे मटके, ते मी मांडून घेतले. आणि शोपीससाठी ज्या काही गोष्टी मला वाटल्या त्या मी इथे टी व्ही खाली थोडा स्पेस होता, तो स्पेस मस्तपैकी स्वच्छ करून मी हे सगळं इथे मांडून घेतलं. आणि देवघरात आमचं जे आहे ती नुकतीच पूजा झालेली आहे आणि सगळं मस्तपैकी आपण तिथे फुले वगैरे ठेवून ही जी पूजा आहे, आज सोमवार असल्यामुळे सकाळी आईने ही पूजा केलेली आहे. आणि इथे नैवेद्य देखील आईने ठेवला आहे, वरण भात पोळी आणि शिरा. आणि ज्या प्रकारे कृष्ण जन्माष्टमी निमित्त आपल्याकडे प्रसाद केला जातो सुंठवडीचा, तो प्रसाद आपण बनवायला इथं घेतो आहोत. काजू, बदाम, किशमिश, पिस्ता, खोबरं आणि खारीक आम्ही बारीक ठेचून घेतली आणि त्याच्यामध्ये सोबत आपण थोडीशी खसखससुद्धा ॲड केली आहे. आणि हे सगळं मिश्रण आपण घालणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याला मस्तपैकी बारीक करून घेणार आहोत. आणि आपण मनुके थोडेसे घेतले होते, ते इथे वरतून आपण सर्व केले आहे. आपला प्रसाद रेडी झाला आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवून त्याच्यासमोर फुलं वगैरे मांडून कृष्णाचा ही छोटीशी मूर्ती आपण इथे ठेवली आहे. हा कृष्णाचा फोटो, ही गाय आणि वासरूची मूर्ती आणि साईडला राधा आणि कृष्णाची मूर्ती आणि दिवा लावून प्रसाद ठेवून मी हे सगळं छानपैकी रेडी करून घेतलं आहे. मनाला एक वेगळीच शांती भेटते यामुळे आणि घरात पण एक वेगळाच माहोल तयार होतो. घरात भजन वगैरे गाणे आम्ही लावून ठेवलेले होते, त्याच्यामुळे खूप छान असं वाटत होतं. आणि असं सिंपल पद्धतीने आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यामध्येच मी हे सगळं केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही आरतीचं सुद्धा ताट तयार करून घेतलं. आरतीच्या ताटामध्ये अगरबत्ती, फुलं वगैरे ठेवून घेतली आणि हळदी कुंकू पण तिथं ठेवून घेतलं. तो अशा प्रकारे हे सगळं ठेवून झाल्यावर अजून तर 12 वाजले नाही आहेत. 12 वाजता आपण जो छोटा बाळकृष्ण असतो त्याला पंचामृताने अंघोळ घालून मग त्याच्यानंतर आरती करून आपण सगळं हे असं साजरा करणार आहोत. तर बघत राहा, पुढे मजा येणार आहे. तर अशा प्रकारे आमची आरती झालेली आहे आणि प्रसाद घेऊन आपण म्हणूया कृष्ण कन्हैया लाल की जय, बाकी बिहारी लाल की जय. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तेव्हापर्यंत काळजी घ्या, मजा करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय बाय.